नमस्कार मित्रांनो, कृषी उमेदवारांसाठी मनपामध्ये एक महत्त्वाचं पद असतं. त्याचं नाव आहे उद्यान अधीक्षक आणि उद्यान निरीक्षक. ही दोन वेगवेगळी पदं आहेत ज्या सध्या महानगरपालिकेच्या भरती चालू आहेत. तर त्यांच्यामध्ये या पदाविषयी जाहिरात येत असते, परंतु खूप कमी उमेदवारांना याच्याविषयी माहिती असते. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच्यासाठी पात्रता काय असते, शैक्षणिक अर्हता काय असते, अभ्यासक्रम काय असतो, त्यांचा परीक्षा पॅटर्न काय असतो, वयोमर्यादा किती लागते, रिक्त जागा किती येतात, परीक्षा पॅटर्न काय, या सर्वांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुम्ही देखील हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत तुमच्या मित्रांना जे कृषी पदवीधर आहेत, कृषी विषयाशी संबंधित आहेत, त्यांना हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर केला पाहिजे. आणि कृषी सेवक किंवा कृषी सहाय्यक या पदासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर आपण टेक्निकल नॉन टेक्निकल अशी दोन्ही बॅचेस जे आहेत तर ती कंबाईन, इंटिग्रेटेड आणि सेपरेट ही बॅचेस आपण लॉन्च केलेले आहेत. तर ही बॅचला तुम्ही इनरोल करण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. आणि जर तुम्ही ही बॅच 6 सप्टेंबरच्या आधी जॉईन करत असाल बाप्पा हा कोड वापरून, तर तुम्हाला 20% ऑफ देखील याच्यावर मिळून जाणार आहे. बघा, उद्यान अधीक्षक याला पहिले पगार महत्वाचा आहे, कारण की अल्टिमेटली जी गोष्ट येते की जे आपल्याला मोटिवेट करते अभ्यास करण्यासाठी किंवा आपण जे काही गोष्टी करत असतो ते पैशांसाठीच करतो. तर जी वेतन श्रेणी आहे ना, तर ती S14 आहे. म्हणजे काय की जी तुमची PSI ला वेतन श्रेणी आहे, जी तुमची ASO ला आहे, जी तुमची STI ला आहे, जी तुमची SR ला आहे, ज्या पद्धतीने RTO AMVI या पदाला आहे, तर या सगळ्यांना S14 चीच वेतन श्रेणी आहे. किती? 38,600 ते 1,22,800. पण काही मनपांमध्ये ही वेतन श्रेणी S13 पण असू शकते. ती थोडीशी बदल होते, जशी मनपाची श्रेणी असते तर त्या पद्धतीने हे बदलून जातं. पण पेमेंट हे चांगलं असतं. बघा, उद्यान निरीक्षक या पदाला काही साधं पेमेंट नाही, खूप चांगलं पद असतं. मेन म्हणजे शैक्षणिक अर्हता काय असते. बघा, मान्यता प्राप्त कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर, ऍग्रीकल्चर, बॉटनी, फॉरेस्ट्री मान्यता प्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी म्हणजे कृषी पदवीधर आपण म्हणूया, तो या पदासाठी इलिजिबल आहे. पण शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेतील याच कामाचा त्याला 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. म्हणजे जे उमेदवार कंत्राटी स्वरूपात नेमके काम करतात शासनामध्ये, सेमी गव्हर्नमेंट मध्ये किंवा स्थानिक मनपांमध्ये, तर त्यांनी जे आहे त्यांच्यासाठी संधी आहे. पण ज्यांची नुकतीच BSc झालेली आहे किंवा ज्यांची पदवी आहे कृषी विषयात, तर त्यांनी देखील हा विचार केला पाहिजे की जर मी मनपामध्ये काही वर्ष जर जॉब केला ऍज अ कंत्राटी स्वरूपावर, पण त्यांच्याकडे पोस्ट निघत असतात, त्यावेळी आपण अप्लाय करत नाही, आपल्याला फक्त जे आहे डायरेक्ट परमनंट जॉबच लागतो. पण जे उमेदवार अशा पद्धतीने 3, 4, 5 वर्ष काम करताना सोबत त्यांचा काहीतरी अभ्यास चालू असतो किंवा काहीतरी शिक्षण चालू असतं, तर अशा उमेदवारांना फायदा होतो. कारण की 3 वर्ष त्यांनी इथं कंप्लीट केलेले आहे, डिग्री त्यांच्याजवळ आहे, कॉम्पिटिशन फार कमी असते. कारण की ती अनुभव म्हटल्यानंतर कॉम्पिटिशन तुमचं जवळपास खतम होऊन जातं, तिथे जास्त नाही राहत. पुन्हा उद्यान निरीक्षक हे पद आहे, याला मात्र काही अनुभव नाही आहे, हे महत्वाचं. S8 ची वेतन श्रेणी आहे. म्हणजे लिपिकला काय असते, S6 ची असते. म्हणजे एवढे पोरं ते क्लर्कची MPSC ची तयारी देतात, पार ते स्किल टेस्ट देतात, 3-4 स्टेप्स देतात, तेव्हा ते क्लर्क होतात, त्यांना S6 ची वेतन श्रेणी असते. याला S8 ची वेतन श्रेणी होती, त्याच्यापेक्षा 2 पाऊल पुढं. 25,500 ते 21,100 पेमेंट. कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर, ऍग्रीकल्चर, बॉटनी, फॉरेस्ट्री किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी इथं जे आहे तर ते आपल्याला इथं सांगितलेली आहे. ओके, तर हे आपल्याला इथं बघायला मिळतं. वयोमर्यादा याच्यात काय लागते बघा, 18 वर्ष कमीत कमी, आणि तुमची ओपन मधून असाल तर तुम्हाला 38 वर्षांपर्यंतची अट मिळते. पुन्हा मागासवर्गीयांसाठी 43 आहे, त्यासोबत अनाथांना पण 30 आहे. त्याच्यानंतर खेळाडूंना पण 43 वयाची अट आपल्याला इथं बघायला मिळत असते. रिक्त जागा जर पाहिल्या, जास्त याच्या रिक्त जागा नाही आहेत, कारण की खूप महत्वाची पदं असतात आणि एक्सपिरियन्स पण लागतो. बघा, फॉर एक्झाम्पल मी कल्याण डोंबिवली मनपाचं जर पाहिलं तर उद्यान सेवा, तर उद्यान अधीक्षक याची S14 आहे. 38,600 ते 1,22,800 2 जागांसाठी ऍडव्हर्टाइजमेंट आली होती. उद्यान निरीक्षक S8 25,500 21,100 किती जागांसाठी? 11 जागांसाठी. पण इथं मी 2 विषय तुम्हाला मानतो. एक म्हणजे काय की तुमची पदवी BSc ऍग्रीकल्चर वाला क्राऊड कमी, त्याच्यानंतर अनुभव इथं मागितलेला आहे, म्हणून तो एक जे आहे तर तो फॅक्टर इथं महत्वपूर्ण जो आहे तर तो ठरत असतो. त्याच पद्धतीने मीरा भाईंदर मध्ये पण उद्यान अधीक्षक या पदासाठी वॅकन्सी आलेली आहे.
तर 3 जागा इथं ज्या आहेत तर ते आलेले आहेत. इथं पण त्यांनी एक्सपिरियन्स हा जो आहे तर तो मागितलेलाच आहे. याचा एक्झाम पॅटर्न जर पाहिला तर आता एक नवीन एक्झाम पॅटर्न आलेला आहे TCSचा, तर तो मी तुम्हाला सांगतो डायरेक्टली. मग याच्यामध्ये विषय कोणते कोणते असतात? मराठी, इंग्रजी. आता महाराष्ट्र महानगरपालिका कायदा हा KDMC ला होता. असंच नाही की सर्व महानगरपालिकांना असेल, ज्या महानगरपालिकेला असेल त्याला अभ्यास करायचा, पण हे 2 विषय सगळ्यांना असतात बघा. मराठी असतो, इंग्रजी असतो, सामान्य ज्ञान रिझनिंग असते आणि तुमचा टेक्निकल विषय असतो. हा टेक्निकल विषयावर तुम्हाला 40 प्रश्न असतात आणि हे टेक्निकल प्रश्न तुमच्या डिग्रीशी संबंधित असतात आणि 60 प्रश्नांना आपण काय म्हणतो? नॉन टेकचे प्रश्न म्हणतो, ज्याच्यात मराठी, इंग्रजी, रिझनिंग, सामान्य ज्ञान अशा पद्धतीचा पॅटर्न तुम्हाला इथं बघायला मिळतो. आपण जर ओव्हरऑल सिलेबस पाहिलं बघा, मराठीमध्ये मराठी व्याकरण आहे, इंग्रजीमध्ये इंग्रजी व्याकरण आहे, रिझनिंग मध्ये रिझनिंगचे काही टॉपिक आहेत आणि जीके मध्ये जीकेचे टॉपिक आहेत. पण टेक्निकलचा जो सिलेबस आहे तर तो आताच KDMC ने नुकताच जाहीर केलेला आहे. त्याच्यामध्ये बघा हॉर्टिकल्चर, स्टाइल्स ऑफ गार्डनिंग, लॉन डेव्हलपमेंट, रोड साइड और प्लांटेशन ऑफ ट्रीज अँड शर्ब्स, फ्लावरिंग शर्ब्स अँड हेजेस. तर अशा पद्धतीने तुम्ही जे आहेत तर ते व्हिडिओ पॉज करा आणि हा जो टेक्निकल सिलेबस आहे एकदा त्याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. सेम फॉर उद्यान निरीक्षक म्हणजे गार्डन इन्स्पेक्टर, हा जो कोणासाठी होता? गार्डन सुपरिटेंडेंट साठी होता आणि हा गार्डन इन्स्पेक्टर साठी आहे. तर दोघांचा जर सिलेबस पाहिला तर सेम होता, इथं सेम होता, फक्त इथं पात्रतेचा जो आहे तो फरक होता. तुम्ही हा व्यवस्थित पद्धतीने लक्षात घ्या. तुमचे शालेय जीवनात जर हे टॉपिक झाले असतील तर ते तुमच्या नोट्स मधून किंवा तुमच्या त्या पुस्तकांमधून याच्या नोट्स तयार करा, स्वतः याच्या नोट्स तयार करा, व्यवस्थित पद्धतीने या टेक्निकल सिलेबसचा अभ्यास करा. कॉम्पिटिशन फार कमी असणार आहे. कामांचं जो स्वरूप जर पाहिलं, सगळ्यात आधी उद्यान अधीक्षक याचे कामाचं स्वरूप पाहूया. बघा, शहरे, उपनगरे आणि वाडी उपनगरे यात असलेली उद्याने, मैदाने, चौरंग, कारंजे, हिरवळीची उद्याने, वृक्ष प्राधिकरणाची कार्यालय यांची कामं आणि प्रशासन सांभाळ. कर्मचारी कामावर हजर आहेत का नाही यांची तपासणी करण्यासाठी कार्यालयीन वेळेत वेगवेगळ्या क्षणी पाहणी करणे. वृक्ष प्राधिकरणाच्या उप उद्यान अधीक्षक, सहाय्यक उद्यान अधीक्षक, उद्यान विद्या सहाय्यक, कनिष्ठ वृक्ष अधिकारी यांना परीक्षणाबाबत आवश्यक सूचना देते. याच्यामध्ये उद्यान निरीक्षक पण येतं. उद्यान निरीक्षक हे उद्यान अधीक्षकच्या अंडर असतं पद, हे त्यांच्या अंडर हे काम करतं. रोपवाटिकेमध्ये विक्रीसाठी रोपांची लागवड करणे, कामगारांची वाटप व विभागणी करणे, देखरेख करणे, आदेश देणे. उप उद्यान अधीक्षक किंवा बाकीच्यांना उद्यानातील कामासंबंधीच्या सूचना देणे, वृक्षांचे वर्गीकरण आणि ओळखण्यासाठी नामफलक लावले आहेत का नाही तर ते तपासणे, लोकांच्या फायद्यासाठी सुधारणा करता याव्यात या दृष्टीने नवीन आणि दुर्मिळ झाडांची रोपे विकत घेता यावीत, अदलाबदल करता यावेत यासाठी भारतीय उद्याने आणि परदेशी उद्यानांची किंवा कृषी विज्ञान अधिकाऱ्यांची संपर्क ठेवणे, दैनंदिन झाडाच्या विक्रीच्या पावत्या, सर्वसाधारण पावत्या आणि प्रगत टिप्पण्या मंजूर करणे, नवीन सार्वजनिक उद्योगांचा मनोरंजन मैदानाचा प्रस्ताव तयार करणे, तसेच उद्यान विषयक कामांचे आराखड्यानुसार अंदाजपत्रक तयार करणे, तसेच उद्यान मनोरंजन मैदाने आणि इत्यादींमध्ये सुधारणा आणि सुविधांबाबत सुचवायचं काम हे उद्यान अधीक्षक करत असतात. त्यासोबतच विहित मर्यादेपर्यंत अग्रधनातील देयक मंजूर करणे म्हणजे काय, चेक मधील देयक मंजूर करणे, सर्व अर्थसंकल्पीय प्रस्तावाची छाननी करून सादर करणे, कामगारांचे वाटप आणि कामगारांच्या तक्रारींचे निवारण करणे, बाजार व उद्यान समितींच्या सभेस उपस्थित राहणे, शहरातील उपनगरातील वाडी उपनगरे उद्यानासंबंधी लोकांच्या तक्रारींची दखल घेणे, नियंत्रणाखालील कर्मचारी आणि त्यांच्या हजेरीपट्ट्यावर देखरेख ठेवणे आणि वृक्ष प्राधिकरणाच्या सभेत उपस्थित राहणे ही कामं त्यांना करावी लागतात. त्यासोबत जो उद्यान निरीक्षक असतो, जो गार्डन इन्स्पेक्टर असतो, त्याच्या कामाचं स्वरूप काय असतो, हा ऍक्च्युअली मध्ये एक दैनिक परिवेक्षणाचं काम करत असतो, एक डेली सुपरवायझरचं काम जो आहे तर तो करत असतो. हे मध्यम पातळीचं पद असून हे प्रत्यक्ष म्हणजे ऑन ग्राउंड जाऊन करणारं काम असतं. नियुक्त क्षेत्रातील उद्याने आणि बगीच्यांची दैनंदिन तपासणी करणे, माली आणि कामगारांची कामे योग्यरित्या पार पाडत आहे का नाही याच्यावर देखरेख ठेवणे, झाडांची छाटणी, पाणी पुरवठा, खत टाकणे, फुल झाडांची लागवड इत्यादी कामांचा तपासणी अहवाल तयार करून त्यांच्या वरिष्ठांना त्या मंजुरीसाठी सादर करावा लागतो. उद्यानांमध्ये काही तांत्रिक अडचणी, फॉर एक्झाम्पल पाईपलाईन, फेन्सिंग, बाके, खेळणे आढळल्यास याबाबत अधीक्षकांना अहवाल देणे, नागरिकांकडून येणाऱ्या छोट्या तक्रारींवर त्वरित कारवाई करणे, स्वच्छता, सुरक्षितता आणि शिस्तीवर लक्ष ठेवण्याचं काम हे उद्यान निरीक्षक जे आहेत तर ते इथं करत असतात.
बघा याच्या मार्फत जे काही परीक्षा घेण्यात येते ही TCS मार्फत परीक्षा घेण्यात येते. काही नगरपालिकांसाठी IBPS पण घेतं, परंतु यांच्यासाठी परीक्षा शुल्क 1000 रुपये आणि 900 रुपये एवढं परीक्षा शुल्क आपल्याला पाहायला मिळतं. कृषी उमेदवारांना भविष्यात जर कोणत्या महानगरपालिकेमध्ये अशा पद्धतीची जाहिराती आल्या तर त्यासाठी अपडेट जे आहे तर तुम्हाला आपल्या या इग्नाइट ॲग्रिकॉस या YouTube चॅनलला बघायला मिळणार आहे. म्हणून तुम्ही या चॅनलला जे आहे तर ते आजच जॉईन करून ठेवा. आणि तुम्ही देखील कृषी सेवक कृषी सहाय्यक या पदासाठीची बॅच बघत असाल, तुम्हाला वाटतं मला आणखी माझा स्कोर वाढवायचा आहे, अभ्यास वाढवायचा आहे, एक रुटीन अभ्यास करायचा, एक स्ट्रक्चर अभ्यास करायचा, तर तुम्ही ही बॅच नक्की जॉईन करू शकतात. आणि त्यासोबतच काही महत्त्वाचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत ते तुम्ही अवश्य बघितले पाहिजे, ज्याच्यामध्ये कृषी सेवक कृषी घटकाशी संबंधित जे काही व्हिडिओज आहेत आपले डेमो व्हिडिओज आपल्या YouTube चॅनलवर अवेलेबल आहेत, तर ते तुम्ही अवश्य जे आहेत तर ते बघू शकतात. त्याच पद्धतीने इग्नाइट अकॅडमीचे कोर्सेस आता विविध प्लॅटफॉर्मवर आपण उपलब्ध केलेले आहेत, जसं की पोलीस भरती पण आपण आता घेतो, कृषी भरती आहे, लॉ आहे, बँकिंग आहे, CET आहे, नवोदय, या सर्व आता परीक्षा आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहेत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.